पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध। म्हणून ते आगाध होऊनी ठेले। तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाच्या शंकेचं समाधान करत असताना, इच्छा नसताना पाप करायला लावणारे कोण आहे याचं उत्तर भगवंताने सांगितलं, काम क्रोध। काम आणि क्रोध हे मनुष्याला इच्छा नसतानाही पाप करण्यासाठी प्रवृत्त करतात। त्यानंतर या कामक्रोधाचं कार्य भगवंताने सांगितलं। हे कामक्रोध काय करतात, काय करत नाही, त्यांचा परिवार कसा आहे, या सगळ्याचं वर्णन करून शेवट भगवंताने त्याचं कार्य सांगितलं। तथा तेने दमावृतम तेन इदम आवृतम। या कामक्रोधाच्या द्वारे ज्ञान काय झालेलं आहे, झाकून गेलेलं आहे। चैतन्य म्हणा, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा किंवा ज्ञान म्हणा, हे सगळं एक अर्थी शब्द आहे। हे कामक्रोधाने काय केलं, यांना झाकून ठेवलेलं आहे, उघडं ठेवलं नाही। म्हणून सहजासहजी लोकांच्या ज्ञान लक्षात येत नाही, झाकलेलं आहे ते। आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च। कौंतेय, हे अर्जुना, कुंतीपुत्रा, ज्ञानिनः नित्यवैरिणा, ज्ञानी लोकांचा जो नित्य काय आहे, वैरी आहे। वैरी, वैरी म्हणजे शत्रू। ज्ञान्यांचा जो शत्रू आहे, नित्यवैरिणा म्हटलेला आहे। ज्ञानी लोकांचा हा नित्यच वैरी आहे। काम आणि क्रोध वैरी आहे, घात करतात, नाश करतात, म्हणून त्यांना वैरी म्हटलेलं आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति। प्रणश्यति म्हणजे नष्ट करून टाकतो, म्हणून त्याला वैरी म्हटलेलं आहे। ज्ञानिनो नित्यवैरिणः, जे ज्ञानी लोक आहे त्या ज्ञानी लोकांचा हा नित्यवैरी आहे, काम आणि क्रोध। दुष्पुरेन, हा काम, हा क्रोध, दुष्पुरेन, दुष्पुरः म्हणजे अत्यंत कठीण आहे, दुष्ट आहे, दुष्ट कठीण आहे। च अनलेन, अनल, अनल शब्दाचा एक अर्थ अग्नी असा होतो। अग्नी स्वरूप असणारा, अग्नी जसा दुसऱ्याला जाळत असतो, अग्नीपुढे कोणाचंच काही चालत नाही, तसा कामक्रोध सुद्धा अग्नीसारखा आहे,
दुसऱ्यांना भस्म करण्यासाठी म्हणजे परमार्थापासून दूर नेण्यासाठी सतत काय करतो, प्रयत्न करत राहतो. आणि अनल शब्दाचा दुसरा अर्थ होतो भुकाळू असलेला, ज्याचं पोट भरत नाही. अल शब्दाचा अर्थ तृप्त असलेला, पोट भरलेला. आणि अनल म्हणजे ज्याची कधीच तृप्ती होत नाही असा. अनलेन कामरूपेन, कामरूपामध्ये असणारा हा. एतेन ज्ञानम आवृतम, या कामाच्या द्वारे क्रोधाच्या द्वारे ज्ञान झाकलेलं आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊनी ठेले. ज्ञानोबा म्हणतात तैसे ज्ञान तरी शुद्ध. तसं जर पाहिलं तर ज्ञान अत्यंत शुद्ध आहे. ज्ञान काय आहे, शुद्ध आहे. शुद्ध कशाला म्हणायचं, जे पवित्र आहे ते शुद्ध आहे. पवित्र आहे ते शुद्ध आहे. पवित्र, पवित्र म्हणजे दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला पवित्र म्हणतात. दुसऱ्याचे काय करतात, दोष नष्ट करून. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. किंवा पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. संताचं वर्णन करत असताना संतांना पवित्र म्हटलंय. संत पवित्र का आहे, दुसऱ्याचे दोष नष्ट करतात म्हणून ते पवित्र आहे. भगवंताचं नाम का पवित्र आहे, दुसऱ्याचे दोष नष्ट करतात. गंगा पवित्र का आहे, दुसऱ्याचे दोष नष्ट करते. गाय पवित्र आहे, दुसऱ्याचे दोष नष्ट करते. म्हणून दुसऱ्याचा दोष जो नष्ट करतो त्याला पवित्र म्हणतात, त्यालाच शुद्ध म्हणतात. तसं ज्ञान हे काय आहे, शुद्ध आहे. शुद्ध, फार शुद्ध आहे ज्ञान. ज्ञानाने काय नष्ट होतं, कोणता दोष नष्ट होतो, तर या ज्ञानाने अज्ञानाचा दोष नष्ट होतो, सर्वात मोठा असणारा दोष. वेदांतामध्ये मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष सांगितले जातात. अंतःकरणामध्ये मल असतो, विक्षेप असतो आणि अज्ञानाचं आवरण असतं. हे 3 दोष जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्य भगवंतापर्यंत जात नाही. त्याला भगवंताचा साक्षात्कार होत नाही, नष्टच करावे लागतात. तर त्यामध्ये मल नावाचा जो दोष आहे त्याला नष्ट करण्याचं साधन शास्त्र सांगतं निष्काम कर्म. निष्काम कर्माने मल नष्ट होतो. निष्काम उपासनेने विक्षेप नष्ट होतो. आणि आवरण जे आहे ते ज्ञानाने दूर होतं. अज्ञानाचं आवरण ज्ञानाने दूर होतं, कारण त्यांचा नाशक भाव ठरलेला आहे. अज्ञानाचा नाश करायचा असेल तर ज्ञानच लागतं. म्हणून ज्ञान हे शुद्ध आहे, पवित्र आहे, दोष नष्ट करतं. भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. ज्ञानेन सदृशम इह पवित्र न विद्यते. ज्ञान पवित्र आहे एवढं नाही सांगितलं. भगवान म्हणतात माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर ज्ञानेन सदृशम इह पवित्र न विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं कोणतंच दिसत नाही. ज्ञानासारखं पवित्र दुसरं कोणतं दिसत नाही. एवढं ज्ञान काय आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. वीतराग भय क्रोधा, ज्याच्या अंतःकरणामधून आसक्ती गेलेली आहे, भय गेलेला आहे, क्रोध गेलेला आहे. मनमया माम उपाश्रिता, माझी उपासना करणारे जे आहे असे बहवो पुष्कळ लोक आहे. ज्ञान तपसा पूता, ज्ञानरूपी तपाने ते पवित्र झालेले आहे. पूता म्हणजे पवित्र होणे. ज्ञानाला त्या ठिकाणी तप म्हटलेलं आहे. ज्ञानाने पवित्र. तैसे ज्ञान तरी शुद्ध. भगवान म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात ज्ञान हे शुद्धच आहे. परंतु इही असे प्रवृद्ध, या कामक्रोधाच्या द्वारे हे आच्छा दिलेलं आहे. ज्ञान शुद्ध आहे, पण शुद्ध जरी असलं तरी कामक्रोधाने या ज्ञानाला झाकून टाकलेलं आहे. दिसू देत नाही कामक्रोध, म्हणून ते आगाध होऊन ठेले. आणि याच कारणामुळे हे ज्ञान आगाध झालेलं आहे. आगाध शब्दाचा अर्थ खोल, गहन, सहजासहजी न कळणार, त्याला म्हणतात आगाध. ज्ञान आगाध झालेलं आहे, आगाध. ज्ञानोबराचं म्हणणं आहे ज्ञान शुद्ध आहे, पण कामक्रोधामुळे ते आगाध झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. विचार करण्याची जी पातळी असते
ती पातळी लोकांची काय झालेली आहे, कमी झालेली आहे. ज्ञान आगाध का झालं, खोल का झालं, तर ज्ञान हा कर्माचा विषय नाही, तो बुद्धीचा विषय आहे. ज्ञान बुद्धीचा विषय आहे. बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट होत असतं, बुद्धीला ज्ञान प्राप्त होत असतं. आणि ज्या बुद्धीने ज्ञान प्राप्त करायचं ती बुद्धी त्या ज्ञानाच्या योग्यतेची काय पाहिजे. ज्ञानाच्या योग्यतेची बुद्धी असेल तरच ज्ञान काय होऊ शकतं, ग्रहण होऊ शकतं. त्या योग्यतेची बुद्धी पाहिजे. 6व्या अध्यायात ज्ञानोबा म्हणतात ना, योग्यते अधीनाशी परिप्राप्ती ते योग्यते अधीनाशी. फळाची प्राप्ती ही योग्यतेच्या अधीन असते. योग्यता असली तर फळ प्राप्त होतं. नुसतं कर्म केलं म्हणजे फळ प्राप्त होतं असं काही नाही, त्याला तेवढी योग्यता लागते. तसं ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा योग्यता लागते. वाघिणीचं दूध पाहिजे, त्याला पात्रसुद्धा सोन्याचं पाहिजे. तसंच आहे. तर ज्ञान ज्या बुद्धीमध्ये प्राप्त करायचं त्या बुद्धीची योग्यता तेवढी पाहिजे. ज्ञान हे सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म ज्ञान बुद्धीमध्ये येण्यासाठी बुद्धीसुद्धा तेवढी सूक्ष्म व्हावी लागते. सूक्ष्म बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट होतं. आता लोकांची बुद्धी फार स्थूल झालेली आहे. बुद्धीचा स्तर घसरलेला आहे. जसा जसा काल पुढं सरकत आलेला आहे तसं तसं लोकांची बुद्धी आपोआपच घसरत चाललेली आहे. जुन्या काळातील लोक फारच सूक्ष्म बुद्धीचे होते. हिंदी, इंग्रजी या भाषाचं ज्ञान त्यांना नसेल, दुसऱ्या भाषेचं ज्ञान त्यांना नसेल. आधुनिक क्षेत्रामध्ये जे शोध तयार झाले, कम्प्युटरचं ज्ञान, या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या, पण बुद्धी त्यांची फार सूक्ष्म होती. जुन्या काळातल्या लोकाला सहज सगळ्या गोष्टी समजत होत्या. जुन्या काळातले जे कीर्तनकार, प्रवचनकार जर पाहिले, वेदांताचे सगळे कीर्तन चालायचे, शास्त्रामधले सगळं चालायचं. आता लोकांचं तेवढं ऐकण्याची बुद्धी राहिली नाही, बुद्धी स्थूल होत गेली. आता लोकांना गोष्टी लागत्या, गोष्टी सांगितल्या तर लोकांना समजतं. गोष्टीच्या पुढं जाण्याची पात्रता राहिली नाही, बुद्धी घसरलेली आहे. म्हणून ज्ञान हे काय झालं, अगाध झालं, कठीण झालं ज्ञान. बुद्धी सूक्ष्म राहिली नाही म्हणून ज्ञान कठीण झालेलं आहे. आधी यातेज नावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. आधी यातेज नावे मग ते ज्ञान पावावे. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आधी यातेज नावे, अगोदर यांना जिंकावं लागतं, कामक्रोधांना जिंकावं लागतं. यांना जिंकलं नाही तर ज्ञानाची प्राप्ती होणं जवळजवळ अशक्य आहे. कठीणसुद्धा म्हणू नये, जवळजवळ अशक्य आहे. आधी यातेज नावे मग ते ज्ञान पावावे, कारण ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान आणि देव वेगळा नाही, ज्ञान हा देव आहे. देवाचंच एक स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. देवाला नावं ठेवत असताना श्रुती मातेने, वेदाने सच्चिद आनंद म्हटलेला आहे. सत, चित आणि आनंद स्वरूप देव आहे. त्यामधील चित शब्दाचा अर्थच होतो ज्ञान. चित म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. असं असल्यामुळे जोपर्यंत कामक्रोध आपण जिंकत नाही तोपर्यंत ते ज्ञान म्हणजे भगवान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे, हे तिन्ही जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान नायकती देवही म्हणे. 16व्या अध्याय का, 16व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः कामक्रोधस तथा लोभस तस्मात एतत्रयम त्यजेत. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबा म्हणतात, हे तिन्ही जव जागती. हे तीन म्हणजे काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत अंतःकरणामध्ये जिवंत आहे तोवरी निकयाची प्राप्ती. निकयाची प्राप्ती म्हणजे हिताची प्राप्ती, देवाची प्राप्ती होईल. भगवान म्हणतात, माझे कान नायकती देवोही म्हणे. देव सांगतात, कामक्रोध अंतःकरणामध्ये जिवंत आहे आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाली. आजपर्यंत मी ऐकलं नाही. देवोही म्हणे.
या शब्दामध्ये विशेष आहे, या शब्दामध्ये विशेष आहे. तुमचं आमचं आपण किती वर्षाचे आहोत, आपलं जीवनच किती आहे, पण देव हा अनादी कालापासून तसाच आहे, अनादी कालापासून आहे. ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, अनादी आहे देव. कधीपासून आहे, याचा जन्म कधी आहे सांगता येत नाही. नका पुसुबाई वेदाशी काही कळलेची नाही. त्याचा जन्म वेदाला सुद्धा सांगता आला नाही. अनादी आहे भगवान परमात्मा आणि तो सर्वज्ञ आहे. त्याने सगळं चराचर जगत उत्पन्न केल्यापासून सगळं पाहिलेलं आहे. तो सगळ्याला पाहतो, कोण कुठं असतो, कोण काय करतो, काय करत नाही, सगळ्याला पाहतो. म्हणून तो देव म्हणतो, अनादी कालापासून मी पाहत आलो सगळ्या लोकांना, पण कामक्रोध जिवंत आहे आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाली असं आजपर्यंत ऐकायला नाही मिळालं. म्हणून आधी यातेची नावे मग ते ज्ञान पावावे. अगोदर या कामक्रोधांना जिंकून घ्यावं, मग ज्ञानाची प्राप्ती करावी. तव पराभव न संभवे रागद्वेषा. ज्ञानोबा म्हणतात असं करायला जाव तर रागद्वेषा पराभव न संभवे. या राग आणि द्वेषांचा पराभवच करता येत नाही. राग शब्दाचा अर्थ आसक्ती आणि द्वेष म्हणजे क्रोध. हे आसक्ती असो, हे क्रोध असो, यांचा पराभव करणं काय नाही, सोपं नाही. यांचा पराभव करता येत नाही. या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैशी आगी सावावो होय. दृष्टांत देऊन ज्ञानोबा यांचं बळ किती आहे ते सांगतात. या ते साधावया लागी म्हणजे या रागद्वेषांना मारण्यासाठी काहीतरी साधन करावं. साधन केल्याशिवाय मरूच शकत नाही ना. साधन तर करावंच लागतं. कोणतंही साध्य प्राप्त करण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी साधन करावंच लागतं. ज्याने साधनच केलं नाही त्याला साध्य प्राप्त होऊच शकत नाही. पण साधन जरी केलं, या ते साधावया लागी जे जे बळ आणि जे अंगी, जे जे साधन करावं कामक्रोधांना नष्ट करण्यासाठी ते इंधने जैशी आगी सावावं होय. ते कसं आहे, कसं आहे ते? एका माणसाला पेटलेली चूल विजून टाकायची. पेटलेली चूल, स्वयंपाक तयार झाला, पेटलेली चूल आहे, विजून टाकायची. त्याने काय केलं, मग लाकडं घातली. चुलीमध्ये किती लाकडं टाकल्यानंतर अग्नी विजणार आहे? नाही नाही. जसं जसं इंधन टाका तसं तसं अग्नी काय होतो, भडकत जात असतो. हां, इंधने निमाला अग्नी कोठे, प्रश्न विचारतात तुकोबा आहे. इंधनाने कुठं अग्नी नष्ट होत असतो का? वाढत जातो. जसं इंधन टाकावं आणि तो इंधन अग्नीला सहाय्यकारी होत असतं, ते इंधन अग्नीला सहाय्य करणारं होत असतं, तसंच आहे. या कामक्रोधांना रागद्वेषांना नष्ट करण्यासाठी जे जे साधन करावं ते साधनच त्यांना मदत करतं. अभिमान नष्ट करायचा, अंतःकरणातला काम, अज्ञान, क्रोध, लोभ हे नष्ट करायचं आणि याच्यासाठी एखादं साधन जर केलं ते साधनच त्यांना मदत करतं. निळोबरायचं आहे ना गवळण, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. ज्ञानाची साधना करायला जाव, कारण ज्ञानाने अभिमान नष्ट होतो. ज्ञानोबराय म्हणतात हा विचारूनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू व्हायचे. मग आपलीच वस्तू सहजे आपण केली, स्वस्ती सहजे आपण केली. विचारूनी अहंकार सांडीजे, विचार म्हणजे ज्ञान. ज्ञानाने अहंकार नष्ट होतो, मान्य आहे. पण निळोबाराय म्हणतात नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, अजून वाढतो अभिमान ज्ञान झाल्यानंतर. तप करावं, काम करून आडवे येतात. यज्ञ करावं, तिथं सकामता येते. कोणतंही साधन करावं हे नष्ट करण्यासाठी. अभिमान नष्ट व्हावा, कामक्रोध नष्ट व्हावे म्हणून सोपं साधन केलं, नामस्मरणाला लागला. नामस्मरण करायचं आपल्याला. नामस्मरण करून या रागद्वेषाचा पराभव करायचा, नष्ट करायचे. त्या नामस्मरणाचाच अभिमान होऊन बसतो. मी रोज 1 लाख जप करतो, मी रोज 50,000 जप करतो. ते साधनाचाच काय होऊन जातो, अभिमान होऊन जातो. म्हणजे कामक्रोध असे आहे, विचार करतात बारीक. आपण कामक्रोधाचे शत्रू, मग कामक्रोध विचार करतात आपल्याला नष्ट करण्यासाठी याने कोणतं साधन वापरलं. जे साधन वापरलं त्या साधनालाच आपल्याकडे घ्यायचं, म्हणजे त्याची शक्ती आपोआपच कमी होऊन जाते, शक्ती कमी होऊन जाते. जसं भगवान कृष्णाने केलं होतं. युद्धामध्ये कर्ण युद्धाला येणार, कर्णाची फार मोठी ताकद आहे. देवाला हे सुद्धा माहीत होतं आता कितीही काहीही करा, कर्ण फुटू शकत नाही.
कारण दुर्योधनाचा तो परम मित्र होता, दुर्योधनावर त्याचं प्रेम होतं, फुटू शकत नाही, माहीत होतं. पण देवाने मधलं साधन वापरलं. देवाला वाटलं फुटला नाही तरी चालेल, आता हे भीष्म द्रोण हे कुठं फुटलेले आहे त्यांच्याकडून, नाही, फक्त काय करायचं, त्याने युद्ध मनापासून केलं नाही पाहिजे, असं काहीतरी करायचं. त्या पांडवांच्या आईला सांगितलं, कुंती मातेला सांगितलं एकांतामध्ये असताना, त्याला तू सांग तू कोण आहे, माझाच पुत्र आहे, पांडवांचा तू भाऊ आहे म्हणून सांग. कुंती मातेने सगळं ते पटवून सांगितलं, कर्णा तू काय आहे, माझाच मुलगा आहे, लहानपणापासून हा मोठा मुलगा आहे, पांडवांचा तू मोठा भाऊ आहे, सगळं समजून सांगितलं. मग ते युद्धामध्ये लक्षात यायला लागलं आपलेच भाऊ आहे. आता कितीही नाही म्हटलं तरी भाऊच होते, म्हणून कर्णाची शक्ती काय केली, आपोआपच देवाने कमी करून टाकली. तसं हे काम क्रोध करतात, आपल्याला मारण्यासाठी जे बळ घेतलेलं आहे त्या बळाचाच वापर करतात. आणि मग इंधने जैशी आगी सावावं होय, जसं इंधन टाकल्यानंतर ते इंधन आग्नेला सहाय्यकारी होतं. इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोह यत्तेश ज्ञानमावृत्य देहिनम. इंद्रियाणी मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे कामक्रोधांचे अधिष्ठान आहे. यांच्या आश्रयाने कामक्रोध राहतात. इंद्रियाचा आश्रय घेतात, मनाचा आश्रय घेतात, बुद्धीचा आश्रय घेतात. आणि एतैहि ज्ञानम आवृत्य, ज्ञानाला झाकून टाकल्यानंतर देहिनम एषः विमोहयती, देहामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला मोहित करून घेतात. तैसे उपाय किजती जे जे, ते याशीची होती विरजे. म्हणून हटियाते जिनिजे इहीची जगी. ज्ञानोबा म्हणतात, जे जे उपाय किजती, आपण जे जे उपाय करावे ते याशीची होती विरजे, ते यांनाच सहाय्य करणारे होतात. कोणता कोणता उपाय आता करावा, जो उपाय करू तो उपाय आपल्याच विरोधात होऊन जातो. कोणतंही साधन करा, काम करत लगेच त्यांना आपल्या स्वाधीन करून घेतात, लगेच स्वाधीन करून घेतात. काय करावं, म्हणून हटी याते जिनीजे इहीची जगी. म्हणून जगी हटी याते इहीची जिनीची. हटयोगी असतात. योगामध्ये दोन प्रकार आहे, एक राजयोग आहे आणि एक हटयोग आहे. हटयोगी जे आहे ते योगाचं साधन तर करतात, पण काम क्रोध हे त्यांनाच जिंकून घेतात, योग्यालाच जिंकून घेतात. किती मोठमोठे योगी झाले पण काम क्रोधाने नाही सोडलं. चांगले चांगले योगी, नारदासारख्याला नाही सोडलं. बाकीच्याची काय कथा आहे. ऐशियाही साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. ज्ञानोबा म्हणतात, भगवान सांगतात अर्जुना, ऐशियाही साकडा बोला. फार मोठं संकट आहे, कामक्रोधाचं संकट फार मोठं आहे. आणि हे संकट दूर करण्यासाठी कोणताही उपाय करा, तो उपाय कामाला येत नाही, यशस्वी होत नाही. पण एक उपाय आहे, एक रामबाणीला ज्याच्यावर आहे अर्जुना, एक उपाय आहे भला, चांगला उपाय आहे. तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. तो जर तू केला, ते करण्यामध्ये तू जर समर्थ झाला, तुझ्याच्याने ते करणं झालं तर पाहाय मी तुला सांगतो. अर्जुनाला वाटलं आता सांगायलाच पाहिजे ना, ऐकून घ्यायला काय हरकत आहे, साधन होईल अथवा न होईल ऐकून घ्यायला काय हरकत आहे, कळालं तर पाहिजे. तस्मात्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, पापमानम प्रजही हेनम ज्ञान विज्ञान नाशनम. भरतर्षभ, हे भरतकुलातील अर्जुना, तस्मात त्यामुळे, आदौ इंद्रियानी नियम्य, तू काय कर, अगोदर इंद्रियाचं नियमन कर. पापमानम, पापी असलेले, ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान विज्ञानाचा नाश करणारे, हेनम प्रजही, या कामक्रोधांचा तू काय कर, फडशापाड नष्ट करून टाक. ज्ञान विज्ञान नाशनम म्हटलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानाचा आणि विज्ञानाचा हे काय करतात, नाश करतात. विज्ञान शब्दाचा अर्थ वेगळा आणि ज्ञान शब्दाचा अर्थ वेगळा होतो. ज्ञानोबारांनीच म्हटलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये, एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी, ते अज्ञान. त्याच्या अगोदर ज्ञानाची व्याख्या केली.
ज्ञान काय आहे, विज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. त्यापैकी ज्ञान म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे शास्त्राचं ज्ञान. हे दोन्हीही ज्ञानाला नष्ट करणारे काम क्रोध आहे. म्हणून यांना तो मारून टाक, ठार कर यांना. याचा पहिला कुरठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळो घाली तिये सर्वथैव. यांचा पहिला कुरठा इंद्रिये, पहिलं आश्रयस्थान इंद्रिय आहे. इंद्रिय आणि मनोबुद्धी, मन आणि बुद्धीनंतर काम क्रोधांचं पहिलं आश्रयस्थान इंद्रिय आहे. इंद्रियांचं हे काय करतात, आश्रय घेतात. इंद्रियाशिवाय या काम क्रोधाला काहीच करता येत नाही. इंद्रियाशिवाय काहीच करता येत नाही. इंद्रिय काम क्रोधाचं साधन आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबाराय म्हणतात कामक्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे आम्ही काय झालो, मालक झालो. आता इंद्रियाचेच मालक झाल्यानंतर काम क्रोधाचं काय चालणार आहे. यांचा पहिला कुरठा इंद्रिय, म्हणून यांचा पहिला आश्रय काय आहे, इंद्रिय आहे. आश्रय जर मोडून टाकला, कालच विषय झाला ना, पडोनी गेली या भिंती चित्रीची होय माती. भिंतीवर चित्र काढलेलं आहे, सुंदर चित्र आहे. नदी आहे, नदीच्या काठाला एक बाई उभी आहे, कमरेवर तिनं भांडं घेतलेलं आहे, पाणी भरून निघालेलं आहे. चित्र भिंतीवर चित्र आहे. मातीची भिंत होती. काय झालं काय माहीत, भूकंप झाला, पडून गेली भिंत पडून गेली आणि बाई तशीच उभी राहिली. होईल का असं? नाही होऊ शकणार. कारण त्या चित्राला आश्रयच कोण आहे, भिंत आहे. आश्रय जर पडून गेला, याला आश्रय नाश म्हणतात. नाशाचे शास्त्रकारांनी 3 प्रकार केले आहे. परतःनाश, स्वभावनाश, परतःनाश आणि आश्रयनाश. 3 प्रकार केले. स्वभावनाश, वृद्धापकालाने निधन, याला म्हणावं स्वभावनाश. काहीच झालं नाही त्याला, म्हातारा झाला आणि मेला, स्वभावनाश आहे. त्यानंतर परतःनाश आहे. परतःनाश दुसऱ्याने केलेला नाश. रात्रीत चाकू हाणला, एखाद्याने गोळी घातली, नरडं दाबून टाकलं, हे दुसऱ्याने केलेला नाश, याला म्हणावं परतःनाश. आणि तिसरा नाश आहे आश्रयनाश. आश्रयाचा नाश झाल्यामुळे नाश. गाडीमध्ये बसून चालला होता, डोंगरामधून चालला होता आणि अचानक गाडी सरकली. अलकनंदा, बद्रीनाथ आलं तिकडे, केदारनाथ, अलकनंदा. आश्रयाचाच नाश झाला. आता त्याचा नाश होणार याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. आश्रयाचा नाश. म्हणून आश्रयाचा जर नाश केला तर त्याच्यावर आरूढ झालेला जो आहे त्याचा नाश करण्याची गरजच पडत नाही. यांचा पहिला कुरठा इंद्रिय, पहिला आश्रय इंद्रिय आहे. म्हणून इंद्रियांना अगोदर ताब्यात घे. तस्मात त्वम इंद्रियांनी आजव नियम्य, इंद्रियाला अगोदर नियमन कर. तुकोबारांनी याचं भाषांतरच केलेलं आहे. भाषांतरच आहे. तस्मात त्वम इंद्रियांनी आदव नियम्य, अगोदर तू इंद्रियांचं नियमन कर. तुकोबाराय म्हणतात योगाचे ते भाग्यक्षमा, आधी दमा इंद्रिये. आधी दमा इंद्रिये या श्लोकाचंच भाषांतर. तिथं आधी म्हटलंय, भगवंताने आदव म्हटलं. आदव शब्दाचा अर्थ आधी. दमा इंद्रिये, दमा म्हणजे नियम्य इंद्रिये. इंद्रियांना तुम्ही ताब्यात घ्या. नंतर तुम्ही काय साधना करायचे ते करा. कोणतंही साधन करा, इंद्रियांना ताब्यात घ्यावंच लागतं. योगाचं साधन केलं त्याच्यामध्ये इंद्रिय ताब्यात लागतात. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः, तिथं लागतात. ज्ञानाचं साधन करा, ज्ञानासाठी प्रश्नच नाही, इंद्रिय त्याला ताब्यात घ्यावेच लागतात. इंद्रिय मोकार सोडले त्याचं ज्ञान संपलं, इंद्रिय ताब्यात लागतात. आणि भक्तीचं जरी साधन केलं तरी भक्ती करणाऱ्याचे सुद्धा युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. नेम इंद्रियाशी सार, इंद्रिय ताब्यात पाहिजे. कारण येथूनही प्रवृत्ती कर्माते विये, प्रवृत्ती जी असते ती कर्माला इथूनच सुरुवात करते. इंद्रियापासून सगळे कर्म सुरू आहे. इंद्रिय नसेल तर कर्म होतच नाही. डोळा नाही तो माणूस पाहू शकत नाही, कान नाही तो ऐकू शकत नाही, जीभ नाही तो बोलू शकत नाही, नाक नाही तो वास घेऊ शकत नाही, ज्याला त्वचाच नाही तो स्पर्शच ज्ञान त्याला होऊ शकत नाही. इंद्रियामुळे व्यवहार घडतो. इंद्रियापासून प्रवृत्ती पुढे जात असते. आधी निर्दळू घालीत सर्वथैव. म्हणून अर्जुना अगोदर तू यांना काय कर, निर्दळन करून टाक. यांचं इंद्रियांचं निर्दळन कर. म्हणजे इंद्रिय कापून फेकू नको. निर्दळन कर म्हणजे
आपल्या ताब्यात घे. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियानी परानी आहुहु, इंद्रिय पलीकडे आहे असं सांगितलं जातं किंवा श्रेष्ठ आहे असं सांगितलं जातं. इंद्रियभ्य परम मनः, इंद्रियापेक्षा मन पलीकडे आहे, श्रेष्ठ आहे. मनसः पराबुद्धी, मनापेक्षा बुद्धी पलीकडे आहे, श्रेष्ठ आहे. आणि यो बुद्धी हे परतस्तु सह आत्मा, जो बुद्धीच्या पलीकडे आहे, जो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे, ते ज्ञान आहे, ते ज्ञान आहे. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापी यांचा. हे कामक्रोधाला नष्ट करण्याचं साधन सांगतात. इंद्रियाला एकदा ताब्यात घेतलं की मनाची धाव पारुशेल. मन जे धावत असतं त्याची धाव खुंटून जाईल आपोआप. इंद्रिय ताब्यात आले मग मन काय धाव घेणार आहे, ते आतल्या आतच उडी मारील. कारण मनाची धाव ही इंद्रियाच्या द्वारे असते. मनामध्ये आलं आज तमाशा पाहायचा, इंद्रिय गेलेच नाही, काय तमाशा पाहणार आहे, पाहूच शकत नाही. मनामध्ये आलं आज सुंदर बासुंदी खायची, जिभेने स्पर्शच केला नाही, काय बासुंदी खाणार आहे. इंद्रियावरच सगळं अवलंबून आहे. इंद्रिय जर ताब्यात आले मग मनाची धाव आपोआप खुंटून जाते आणि बुद्धीची सोडवण होईल. आणि मनाची धाव एकदा खुटली की बुद्धी जी यांच्या ताब्यात गेलेली असते तिची सोडवण आपोआपच होऊन जाते. आपोआप ती बुद्धी सुटून जाते मनाची धाव संपल्यानंतर. जशी कंसाची धाव संपली आणि देवकी वसुदेवाची सोडवण झाली, तसं मनाची धाव खुटली की बुद्धीची सोडवण आपोआप होते. बुद्धी या सगळ्याच्या कचाट्यातून मुक्त होते, मोकळी होते, विचार करण्यासाठी स्वतंत्र होते. इतुकेनी थारा मोडेल या पापी यांचा. हे जे पापी आहे, कामक्रोधाला पापी म्हटलेलं आहे. पाप करायला लावतात, जे पाप करायला लावतात ते पापीच असतात. पापी पापी दुसरा कोण, दुसऱ्याला पाप करायला लावतो, स्वतः पाप करतो. निषिद्ध कर्म करणारा जो कोणी आहे त्याला पापी म्हणावं. म्हणून या पाप्यांचा थारा मोडेल, यांचं राहण्याचं ठिकाणच आश्रयच मोडून जाईल. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं अशा प्रकारे बुद्धी हे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडे ज्ञान आहे, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे असं तुम्ही जाणून घ्या. आत्मानम, आत्मना संस्थभ्य, अंतकरणानेच अंतकरणाला कुंठित करा, त्याची धाव जी आहे खोडून टाका. आणि मग महाबाहो, हे मोठ्या हाताच्या अर्जुना, कामरूपम दुरासदम, दुष्ट असणारा हे जो काम क्रोध आहे, शत्रुंजही, या शत्रूंना तू ठार कर. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्यायः इति. अशाप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता नावाचा जो ग्रंथ आहे, उपनिषत्सु, हे सगळं ज्ञान उपनिषदामधील आहे. भगवंताने सांगितलं म्हणजे त्याच्या घरून आणून नाही सांगितलं, हे उपनिषदामधील ज्ञान आहे. फक्त भगवंताने ते अर्जुनापुढे प्रगट केलं, त्याला नाव गीता पडलं. ज्ञान सगळं उपनिषदातलं आहे. ब्रह्मविद्यायाम, ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माची विद्या नाही, ब्रह्म प्राप्त करून देणारी विद्या आहे. ज्ञानोबरांनीच म्हटलेलं आहे, हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उदयली नारायणी. ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे. त्यानंतर योगशास्त्रे, योगशास्त्र आहे. श्रीकृष्णार्जुन संवादे, भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील कर्मयोग नाम तृतीयोध्याय, तिसरा अध्याय आहे. आणि तिसऱ्या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे. कर्मयोग सांगितला. योग म्हणजे प्राप्तीचं साधन, कर्माने कशी भगवत प्राप्ती करायची हे तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. भगवान म्हणतात, हे अंतरीहुनी जरी फिटले आणि एकदा अंतकरणामधून हे निघून गेले, काम क्रोध अंतकरणातून एकदा निघून गेले, समजावं निभ्रांत जाण निवटले, संपले. निसंशय समजावं, संशयच घ्यायचं काम नाही. निभ्रांत, निवटले जाण, हे आता काय झालेले आहे, संपून गेलेले आहे असं जाणावं. कशाप्रमाणे, जैसे रश्मीविन उरले मृगजळ नाही, ज्याप्रमाणे रश्मीविन मृगजळ उरले नाही. सूर्यप्रकाश, सूर्यकिरणात जर नसेल तर मृगजळ काय दिसणार आहे.
मुरगजळ कुठं दिसत असतं? त्याला उन्हाळा पाहिजे किंवा सूर्याचे किरण प्रखर तापलेले पाहिजे आणि मग त्या ठिकाणी त्याचा काय होत असतो? भास होत असतो, मुरगजळाचा भास होतो. पण सूर्यकिरणच जर नसेल, रात्री मुरगजळ दिसतं का? नाही दिसत. जसं सूर्यकिरणाशिवाय मृगजळच राहू शकत नाही, तसं ज्ञानोबा म्हणतात या अंतरीहुनी जरी पिटले तरी निभ्रांत जाण निवटले. एकदा अंतकरणातून निघून गेले, समजाव हे मेले. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. त्याप्रमाणे रागद्वेष जर एकदा नष्ट झाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. त्या परब्रह्माचं स्वराज्य तुम्हाला प्राप्त झालं, समजून घ्या. रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. रागद्वेष हे शत्रू आहे, शत्रू एकदा नष्ट झाले की मग स्वराज्यच स्वराज्य होत असतं. मग तो भोगी सुख आपुले आपणपची. मग तो मनुष्य आपल्याच अंतकरणातील जे ब्रह्मसुख आहे, आत्मसुख आहे, त्या आत्मानंदाचा काय करतो? भोग घेतो. ते गुरुशिष्यांची गोठी, पिंडापदांची गाठी, तेथ स्थिर राहुनी नुठी कवने काळी. ते गुरु शिष्यांची गोठी, गुरु आणि शिष्य यांच्यामधील काय आहे? संभाषण. गोष्ट म्हणजे संभाषण गुरु शिष्यामधील. कारण ज्ञानाचा जे संवाद असतो तो कोणामध्ये होत असतो? गुरु आणि शिष्यामध्ये ज्ञानाचा संवाद होतो. ज्यांच्यामध्ये ज्ञानाचा संवाद होतो त्याला गुरु शिष्य म्हणावं. ज्ञानाचा संवाद कसा आहे? ज्ञानाचा संवाद पिंडापदांची गाठी. पिंड आणि पद यांची काय आहे? गाठ आहे. गाठ. गाठ म्हणजे एकत्र होणं. पिंड शब्दाचाही या ठिकाणी रूपक केला आहे आणि पद शब्दाचाही रूपक केलेलं आहे. हे पद आणि पिंड हे शब्द कर्मशास्त्रातले. पिंड आणि पद हे कर्मशास्त्रातले शब्द आहे. गयेला जर गेले त्या ठिकाणी पिंडदानाचा विधी करतात. बद्री केदाराला पिंडदानाचा विधी, रामेश्वरमला पिंडदानाचा विधी. या ठिकाणी विष्णुपदावर पिंडदानाचा काय केला जातो? विधी केला जातो. आजा पंजा जो कोणी बाप मेलेला असेल त्याच्या नावाने पिंडदानाचा विधी. ते पिंडाचा विधी कुठं करतात? पदावर. ज्या ठिकाणी भगवंताचं पाऊल आहे त्या भगवंताच्या पावलावर काय करावं लागतं? पिंडदान. तर गयेला एकच पाऊल आहे. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठाला विष्णुपदावर दोन्ही पावलं आहे भगवंताची. वेणुनाद करण्यासाठी या ठिकाणी भगवान आलेले होते. दोन्ही पावलं उमटलेले आहे. म्हणून त्या पंढरी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे, पंढरी महात्म्यामध्ये आलेलं आहे की गयेला पिंडदान एकदा जर केलं, गयेला जर पिंडदान एकदा जर केलं तर त्याचंही पुण्य लागतं, त्याचंही पुण्य लागतं. पण विष्णुपदावर एकदा जर पिंडदान केलं तर गयेला हजारो पिंडदान केल्यासारखं पुण्य आहे. गयेपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ हे काय आहे? पिंड आहे. इथं विष्णुपद. तर पदावर पिंडाचं काय केलं जातं? दान केलं जातं. पण या ठिकाणी तुकोबारांनी म्हटलेलं आहे, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. सुरुवात पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पिंडा पदाची गाठी. पिंड शब्दाचा अर्थ होतो शरीर. पिंड पदाचा अर्थ शरीर आणि पद शब्दाचा अर्थ होतो भगवंताचे चरण म्हणजे स्वरूप. आपलं शरीर जे आहे ते भगवंताच्या स्वरूपाला समर्पित करणं. शरीर म्हणण्यापेक्षा पिंडाचा अर्थ जीव. पिंड शब्दाचा अर्थ जीव आणि पद शब्दाचा अर्थ ईश्वर. जीवात्मा त्या ईश्वरामध्ये समर्पित करणं म्हणजे जीवब्रह्माचं ऐक्य होणं. गाठी शब्दाचा अर्थ एक. ते तर स्थिर राहुनी नुठी कवने काळी. त्या ठिकाणी एकदा जर स्थिर झाला तो शिष्य, तो कवने काळी नुठी, त्या ठिकाणाहून कधी बाजूला जात नाही, त्या परब्रह्माच्या आनंदामध्ये स्थिर राहतो. ऐशे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देव बोलता झाला. अशा प्रकारे सकळ सिद्धांचा रावो. सगळे जे सिद्ध आहे त्या सिद्धांमधील हा काय आहे? राजा. भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. सगळ्या सिद्धांचा राजा आहे. योगामधील सिद्ध असू द्या, नाहीतर सिद्धीमधील सिद्ध असू द्या किंवा ज्ञानामधील सिद्ध असू द्या, सगळंच भगवंताकडे आहे. योगही भगवंताला जमतो, त्याला ज्ञानही जमतं, सगळ्या रिद्धिसिद्धीही त्याच्याकडे आहे. सगळ्या सिद्धांचा तो काय आहे? राजा आहे. सर्वज्ञांचा राजा आहे. देवी लक्ष्मी याचा नाहो. आणि लक्ष्मी देवीचा काय आहे? नाहो म्हणजे पती आहे. बाप रखुमादेवरू विठ्ठलू नाहो. नाहो म्हणजे पती आहे. हां
दुर्डा आंबोला केला गे माय, त्याचं शेवटचं चरण. हां, देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देव बोलता झाला. हे राजा ऐक, तो देव देव म्हणजे देवांचा देव असणारा, इंद्रादिक जे देव आहे त्यांचा मालक असणारा जो देव श्रीकृष्ण परमात्मा बोलता झाला. अशा प्रकारे तो बोलला आहे. राया ऐके, हे राजा तू ऐक, असं कोण म्हणतं? संजय म्हणतो. कोणाला? धृतराष्ट्राला. हां, आता पुनरपितो अनंत आद्य एकी मात सांगेल तेथ पंडुसूत प्रश्न करील. आता पुन्हा एकदा तो अनंत स्वरूप असणारा भगवान परमात्मा आद्य एकी मात सांगेल. फार जुन्या काळाची सुरुवातीची एक गोष्ट सांगणार आहे. तेथ पंडुसूत प्रश्न करील. त्या ठिकाणी अर्जुन, पंडूचा मुलगा अर्जुन प्रश्न करणार आहे. तया बोलाचा हन पाड की रसवृत्तीचा निवाड येणे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा. तया बोलाचा हन पाड, त्या शब्दाची जी योग्यता आहे, रसवृत्तीचा निवाड, त्या शब्दाची योग्यता म्हणा किंवा त्या ठिकाणी जो रस निर्माण होणार आहे त्या रसाचा निवाड, त्या रसाची योग्यता, रसाचे जे प्रकार आहे, त्यामुळे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा. श्रोते मंडळींना श्रवण सुखाचा आनंद होणार आहे, सुकाळ होणार आहे. भगवंताच्या बोलण्यामधून जे जे रस निर्माण होतात त्या रसाचा आनंद श्रोत्याला घेता येणार आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करून उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा. निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानोबाराय म्हणतात की उन्मेषाचा चांग उठावा करून. श्रोते मंडळी, काय करायचं? उन्मेषाचा म्हणजे ज्ञानाचा, जिज्ञासेचा चांग उठावा करून अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा प्रगट करायची, ऐकण्याची, आणि मग श्रीहरिपार्थाचा संवाद बापा भोगावा. श्रोत्याला बापा म्हणतात. बापा हो, तुम्ही माझे मायबाप आहात. श्रीहरिपार्थाचा संवाद भोगावा. भगवान परमात्मा आणि पार्थ म्हणजे अर्जुन, या दोघांमध्ये जो संवाद झालेला आहे त्या संवादाचा तुम्ही काय करा? भोग घ्या. त्या संवादाचा तुम्ही काय करा? आनंद घ्या, चांगला आनंद घ्या. आनंद घेण्यासाठी काय करा? अगोदर अंतःकरण तसं तयार करा. उन्मेषाचा चांग उठावा करून आपल्या अंतःकरणामध्ये ऐकण्याची जिज्ञासा तयार करा. आणि जिज्ञासा तयार झाली की मग तो भगवान परमात्मा आणि अर्जुन या दोघांमधील जो संवाद झाला तो संवाद तुम्ही काय करा? चांगल्या प्रकारे ऐका. पण यावर्षी नाही, आता झाला संवाद. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम तृतीयोध्याय. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी रचलेला हा जो ग्रंथ आहे, ज्याला ज्ञानोबारायांनी धर्मकीर्तन म्हटलेलं आहे, ज्याला जनाबाईसारखे संत ज्ञानेश्वरी म्हणतात आणि विद्वान लोक भावार्थ दीपिका म्हणतात, अशा ग्रंथामधील 3रा अध्याय समाप्त झालेला आहे. आता हा जो 3रा अध्याय आहे त्या 3ऱ्या अध्यायामध्ये थोडक्यात सार काय आहे, रहस्य काय आहे, या 3ऱ्या अध्यायाची भूमिका काय आहे हे आपण पाहण्याचा काय करू? प्रयत्न करू. 2ऱ्या अध्यायाच्या शेवट भगवंताने ब्राह्मी स्थिती सांगितलेली आहे, ज्ञानाची स्थिती सांगितलेली आहे की ज्या स्थितीमध्ये कोणतंही कर्म करण्याची गरज शिल्लक राहत नाही, त्याला कोणतंही कर्म स्पर्श करत नाही, पाप पुण्य विरहित मनुष्य होतो, काहीच करायची गरज नाही असं सांगितलं. आणि त्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटला मग अर्जुनाला आनंद झाला. अर्जुनाला वाटलं आता भगवंताने अशी स्थिती सांगितली की कोणतंच कर्म करायची गरज नाही. मग आपल्या मनात जे होतं युद्ध करू नये ते साहजिकच आपल्या मनासारखं झालं. कोणतंच कर्म करायचं नाही म्हणजे युद्धही करायचं नाही, आपल्या मनासारखं देवाने सांगितलं. असा अर्जुनाला आनंद झाला. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच मग अर्जुनाने शंका केलेली आहे, तेव्हा तुझ्या मनामध्ये जायशीचेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन. तुला जर वाटतं की कर्मापेक्षा ज्ञान काय आहे, श्रेष्ठ आहे, मग ज्ञानच सांगत बस ना मला. युद्धासारखं घोर कर्म मला का करायला लावतो? ये लाजशिना महाघोरी कर्मी सुद्धा लाज काढली देवाची. देवा, महाघोर अशा युद्धासारख्या कर्मामध्ये मला घालत असताना तुला लाज वाटत नाही का? अशा प्रकारे अर्जुनाने शंका केलेली आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी थोडं श्रोते मंडळींना बोललेले आहे आणि भगवंताने त्याचं उत्तर दिलेलं आहे. लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. 2 मार्ग सांगितलेले आहे. अर्जुना, मी 2 मार्ग सांगितले, कर्मयोग आहे, दुसरा ज्ञानयोग आहे. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे, साध्य एकच आहे. कर्मयोगाने माझी प्राप्ती आहे,
ज्ञानयोगाने ही माझी प्राप्ती आहे, फक्त दोन्ही मार्ग वेगळे आहे. ज्ञानयोगाने पक्षाप्रमाणेच प्राप्त करून घेतो आणि कर्मयोगाने थोडा काय लागतो, उशीर लागतो, पण प्राप्ती मात्र होते. तो हळूहळू ढाळे हळूहळू, पण प्राप्ती मात्र नक्कीच काय होणारच आहे त्याला. मग दोन प्रकारचे लोक सांगितले, निष्काम आणि सकाम. त्यामध्ये ढोंगी कोणती आहे, कर्मेंद्रिय आणि संयम्य हे सांगितले. त्यानंतर यस्त्विंद्रिय आणि मनसा नियम्य रभते अर्जुन, निष्काम पुरुषाचं लक्षण सांगितलं. अर्जुनाला उपदेश केलेला आहे, तो आपापलं कर्म कर, दुसऱ्याच्या नादी लागू नको. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलेले एक कथा सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने केलेली एक कथा भगवंतांनी, सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती. सृष्टीच्या आरंभी भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाने काय केलं, ही सगळी प्रजा निर्माण करत असताना सहयज्ञ स्वधर्मासहित यज्ञासहित या प्रजेची उत्पत्ती केली आणि सगळ्या प्रजेला सांगितलं, आता तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तुम्ही आपापल्या स्वधर्माप्रमाणे काय करा, वागा. आणि तुम्ही तुमचा स्वधर्म केला म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि देव तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणजे देव तुम्हाला प्रसन्न करतील. असं आपापलं कर्म करा. त्या ठिकाणी यज्ञामध्ये जे अन्न शिल्लक राहतं, ते शिल्लक राहणारा अन्न खाणारा जो आहे तो सगळ्या पापामधून मुक्त होतो असं सांगितलं. आणि केवळ आपल्या पोटापाण्याकरता स्वयंपाक करून खाणारा जो आहे तो अत्यंत तो पापच खाणार आहे असं सांगितलं. त्यानंतर साखळी सांगितली, अन्नापासून प्राणीमात्र निर्माण होतात आणि पावसापासून हे अन्न निर्माण होतं. त्यानंतर यज्ञापासून पर्जन्य म्हणजे पाऊस निर्माण होतो आणि यज्ञ हा कर्मापासून निर्माण होतो. कर्म हे ब्रह्मापासून निर्माण होतं आणि हे ब्रह्म जे आहे, वेद जे आहे ते अक्षरापासून निर्माण होतात, परब्रह्मापासून निर्माण होतात. म्हणून यज्ञामध्ये परब्रह्म नित्य काय आहे, प्रतिष्ठित आहे असं सांगितलं. त्यानंतर भगवंताने अर्जुनाला एक उपदेश केलेला आहे की कर्मनैव ही संसिद्धी मास्थिता जनकादय. कर्माने जनकादी लोक काय झाले, मला प्राप्त झाले. कर्माचं त्यांनी साधन केलं, मला प्राप्त झाले. म्हणून तू सुद्धा काय कर, कर्म कर. आणि यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तोरजना. अजून एक साधन आहे, लोकसंग्रहासाठी तू काय कर, कर्म कर. तू जर कर्म केलं तर तुझ्या पाठीमागचे लोकसुद्धा काय करतील, तसंच कर्म करतील. म्हणून तू काय कर, कर्म कर. त्यानंतर भगवंतांनी सांगितलं, न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगीनाम. एखादा माणूस जर कर्म करत असेल तर त्याचा बुद्धिभेद करू नये. उगा तो कर्म करतो मग त्याच्यापेक्षा सांगू नये, कर्म काय करीत बसला, भक्ती कर भक्ती, असं त्याला सांगू नये. त्याची योग्यता कर्मामध्ये आहे, त्याला कर्म करू द्या, त्याला भक्तीमध्ये प्रवृत्त करू नका. संतांनी भक्ती सांगितली पण कर्माचा मार्ग कुठं मोडला नाही. काही लोकांनी काय केलं, कर्माचा मार्गच मोडत सुटले. ही जी आपली वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्थाच मोडून टाकली. सगळ्यालाच हे करा, हे करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, सगळ्याला याच्यामध्ये घातलं. त्याचा परिणाम काय झाला, ज्या माणसाची भक्तीमध्ये योग्यता होती ते भक्तीमध्ये लागले, पण ज्याची योग्यता कर्माची होती म्हणजे ज्याच्या अंतःकरणातून अजून मल गेलेला नव्हता ते लोकसुद्धा भक्तीमध्ये आले आणि भक्तीमध्ये आल्यानंतर भक्तीचा धंदा करून टाकला. हे कशामुळे झालं, बऱ्याच लोकांना शंका वाटते. काही लोक भक्ती करतात ते चांगली भक्ती करतात, निष्काम, कशाची अपेक्षा करत नाही. आणि काही काही कीर्तनकार 50,000 25,000 कशामुळे होतं, त्यांची लायकी नाही याच्यातली, भक्तीची लायकी नाही त्यांची. त्यांची लायकी अजून कर्मामध्ये आहे, मल अंतःकरणातला गेला नाही. हे असं आहे. म्हणून ज्याची ज्याच्यामध्ये योग्यता आहे, ज्याची योग्यता भक्तीमध्ये आहे त्याच्यापुढे ज्ञान सांगत बसू नये, त्याला भक्ती करू द्यावी. आणि ज्याची योग्यता ज्ञानामध्ये आहे तर त्याला कर्माचा आणि भक्तीचा उपदेश करू नये. म्हणजे प्रत्येकाची योग्यता ठरलेली आहे, त्या योग्यतेनुसार त्याला साधन करू द्यावं. त्यानंतर भगवंतांनी दोन प्रकारचे लोक सांगितले. माझं जे हे मत आहे त्या मताचं जे अनुष्ठान करतात तर ते सगळ्या कर्मापासून मुक्त होऊन जातात. आणि माझ्या मताचा जे तिरस्कार करतात, थोतांड आहे, चुकीचं आहे, गप्पा आणलेले आहे, असं तिरस्कार करतात तर ते लोक जे आहे नष्टच होतात, ते मूर्ख आहे, ज्ञान त्यांच्यापासून निघून जातं असं सांगितलं. त्यानंतर भगवंतांनी श्रेयान स्वधर्म युगुनो, आपापला धर्म काय आहे, श्रेष्ठ आहे, दुसऱ्यांचा धर्म भयावह आहे हे सांगितलं. त्यानंतर भगवंतांनी शंका केली की अर्जुना, देवा मला सांगा, इच्छा नसतानाही माणूस पाप करताना दिसतो, कशामुळे पाप करतो, त्याची इच्छा नाही पाप करण्याची तरी त्याच्याकडून पाप होतं. इच्छा नसतानाही पाप करायला लावणारा कोण आहे.
मग भगवंताने सांगितलं काम येश क्रोधेश, त्याला इच्छा नसतानाही पाप करायला लावणारा काम क्रोध आहे. मग तो काम क्रोध कसा आहे, स्वरूप, कारण, त्याचं कार्य, त्याचं सगळं कुटुंब कसं आहे, विस्ताराने ज्ञानोबारांनी चिंतन केलं आहे. मग ज्ञानाला झाकण्याचं काम यांनी कसं केलं त्यासाठी दृष्टांतही दिलेले आहे. आणि मग यांचं अधिष्ठान काय आहे, आश्रय काय आहे, इंद्रियानी मनोबुद्धी हे सांगितलं. मग यांना नियमन करण्याचं साधन कोणतं आहे, तस्मात् त्वम इंद्रियानी आदौ नियम्य, इंद्रियाचं अगोदर नियमन कर. आणि इंद्रियाचं नियमन झालं का मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडणूक होईल आणि इतकेने थारा मोडेल पापियाचा, असं सांगितलं. त्यानंतर अर्जुनाला सांगितलं शत्रुंजही, या कामरूपी शत्रूला तू काय कर, ठार करून टाक. रागद्वेष एकदा जर निघून गेले तर परब्रह्माचं स्वरूप आपल्याला प्राप्त झालं असं समजून घ्यावं. असं गुरु शिष्याचं एकांतातील जे ब्रह्मज्ञान आहे, ज्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, हे ज्ञान अर्जुनामध्ये आणि भगवंतामध्ये सुरू होतं. आणि त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, महाराज मी सांगत आहे तुम्हाला, तुम्ही ऐकले ना सगळं. त्या लक्ष्मीचा पती सकळ सिद्धांचा राजा भगवान काय काय बोलत आहे हे सांगितलं. आणि त्या ठिकाणी मग ज्ञानोबारांनी 2-3 ओळीमध्ये आपलं मत मांडलेलं आहे की पुढच्या अध्यायामध्ये या सृष्टीच्या सुरुवातीची एक गोष्ट भगवान परमात्मा जुनी गोष्ट सांगणार आहे, अर्जुन प्रश्न करणार आहे आणि भगवंताच्या त्या सांगण्यामधून रस निर्माण होणार आहे. त्या रसाचा तुम्ही काय करा, आनंद घ्या. त्यासाठी चांग उठावा करून उन्मेषाचा, अंतकरणामध्ये ऐकण्याची जिज्ञासा निर्माण करा. आणि भगवंतामधील अर्जुनामधील तो जो संवाद सुख झालं, त्या संवाद सुखाचा तुम्ही काय करा, भोग घ्या. अशाप्रमाणे या 3ऱ्या अध्यायाचं काय आहे, सार आहे. आणि या ठिकाणी या चातुर्मासामधील आपलं चिंतन आज संपलेलं आहे. आज ज्ञानेश्वरीची आपल्या सांगता झालेली आहे. उद्या सकाळी 7 ते 8 बाबांचं प्रवचन होईल आणि गाथ्याचीही सांगता सकाळी होणार आहे. सकाळी ज्ञानेश्वरीची आरती होईल. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हां, पुढच्या वर्षीच्या चातुर्मासामध्ये 4थ्या अध्यायापासूनच पुढं सुरू होईल. जायचं नाही, कुठं जाणार आहे, तुमच्या आज्ञेतच आहे. हे कशाला आणलं एवढं मोठं, ये द्या ग्रंथाला. ठला विठला 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 पुंडलिक